मिरजेत 300 किलो गांजा जप्त, 1,75,00,000चा मुद्देमाल हस्तगत. मिरज पंढरपूर मार्गावर एलसीबीची कारवाई, कंटेनर चालक अटकेत. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मिरज परिसरात मोठी कारवाई करत तब्बल 300 किलो गांजा जप्त केलाय. या कारवाईत कंटेनरसह मोबाईल असा सुमारे 1,75,10,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मिरज पंढरपूर मार्गावरून गांजाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने तानंग फाटा ते मालगाव रोड परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये चिकटपट्टीने गुंडाळलेली 150 पाकिटे आढळून आली. तपासणीमध्ये या पाकिटांमध्ये सुमारे 300 किलो तयार गांजा असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी मंगेश प्रकाश मोरे वय 46 वर्ष, राहणार बोरजाईवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. प्राथमिक चौकशीत हा गांजा ओडिसातून आणण्यात आला असून पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी नेण्यात येत होता अशी माहिती आरोपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईत गांजासह कंटेनर आणि मोबाईल असा एकूण 1,75,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान हा गांजा नेमका कोणाला आणि कुठे विक्रीसाठी नेण्यात येत होता, या तस्करीच्या मागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगली ड्रग्सची कारवाई झालेली आहे. यांच्यामध्ये LCB तर्फे एक गांजाचे कन्साइनमेंट ज्यांच्यामध्ये 300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे. यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे. बाकी इतर जे आरोपी यांच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दलचे विचारपूस आणि शोध चालू आहे. हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चालला होता अशी प्रारंभिक जे आहे चौकसीमध्ये माहिती मिळालेली आहे. अजून यांचे तपास चालू आहे.